दोन प्रकारच्या चित्ताने आपल्याला प्रश्न अनुभूती होत आहे. जोपर्यंत तीन प्रकारचे जे काही चित्त आणि प्रज्ञा या तीन शब्दावरती आपल्याला प्रकाश होतो. संयम ही ओळखण्याचं काम करते. निळा असेल पिवळा असेल ही सध्या ओळखत, पण अनित्य अनात्म दुःख याला ती जाण. म्हणून संयम ही फक्त ओळखण्याचं काम करते. संयम सुद्धा प्रज्ञेमध्येच मोडतो, पण परिपूर्णता नाही. म्हणून संयम हे ओळखण्याचं काम करते, पण अनित्य दुःख आणि अनात्म याला काही जाण. जे विज्ञान आहे हे ओळखण्याचंही काम करतं. निळा पिवळा जे काही रंग असेल रूप असेल त्याला जाण्याचे काम. अनित्य दुःख आणि अनात्म याला सुद्धा ते जाणतं, पण परिपूर्ण त्याला जाणतं. परिपूर्णता त्याला जाणतं, पण माणसाला निर्वाणाच्या समीप घेऊन जात नाही. फक्त जाणण्याचं काम परिपूर्ण. पण ही जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा निळा पिवळा या रंगाला सुद्धा जाणते, रूपाला सुद्धा जाणते. ओळखतं सुद्धा. आणि ते दुःख आणि अनात्म याच्या समीप घेऊन जातो, हे आपल्याला प्राप्त करून देतो. आणि म्हणून हे तीन अंग असल्याशिवाय प्रज्ञा परिपूर्णता होऊ शकते. याच्यातले दोनच अंग आहेत, संयम आणि विज्ञान आहे, तर प्रज्ञा परिपूर्ण होत नाही. हे तीन जोपर्यंत अंग येत नाहीत एकत्र, तोपर्यंत आपल्याला प्रश्नता अकला बोध वनपाठ कठीण का. म्हणून हे तीन अंग म्हणजे तीन प्रकारचे चित्त हे एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला त्याचा आकलन होतं ज्ञान. समजा आपण धरून चालतो, एक उदाहरणाच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊ. एक अबोध बालक आहे, त्याला बोध झालेला आहे. एक गृहस्थ आहे आणि एक स्वर्णकार आहे. तीन आहे. अबोध बालकाला काय आहे की त्या सोन्याचे जे काही दागिने आहेत त्याची लांबी, त्याचा रंग याचा आकलन माहिती आहे, पण त्याला हे वाटत नाही की हे परिधानही केले जातं, हे अलंकार परिधान केले जातात, हे त्याला माहिती नाही. हे सुशोभीकरणासाठी किंवा चांगलं दिसावं म्हणून हे परिधान केले जातात, हे त्या बालकाला काय बोलत नाही. एखादा सद्ग्रस्त आहे, तो त्या सोन्याच्या दागिन्यांना त्याचा रंगही जाणतो, त्याचा आकारही जाणतो, आणि त्याला माहिती की हे परिधानही केले जातात. त्याचा उपभोगही घेतला जातो, उपभोग त्याचा भोगला जातो, हे त्याला माहित आहे. त्या बालकाला माहित, याला माहित, पण त्याला याचा बोध नाही. त्या सद्ग्रस्ताला
हे नकली सोनं आहे, खोटं आहे का खरं आहे, हे त्याचं ज्ञान आहे. त्याला अक्कल नाही. मग एखादा स्वर्णकार आहे, संगपालजी सारखा काही एखादा स्वर्णकार, तो त्या सोन्याला जाणतोय खोटा आहे का खरा आहे. केवळ त्याच्या रंगालाच नाही, त्याच्या रंगाला, लांबीला, रुंदीला, याला तर जाणतोस तो स्वर्णकार. पण हे नकली आहे का असली आहे, त्या सोन्याला तो जाण. मग त्याच्या गंधाला सुद्धा नाकाजवळ जरी घेतलं त्याला तर ताबडतोब जाणतो. त्याला स्पर्श जरी केला त्याने त्या सोन्याला तरी जाणतो तो. तेच नाही तर तो कोणी बनवला हा दागिना, जे काही सोनं कुठून आणलं, कोणत्या ठिकाणावरती एवढं चांगलं निर्मळ आणि स्वच्छ सोनं मिळतं, हे त्याला केली पाहिजे. आणि कोणी बनवलेलं असेल त्याला तेही आपण याच पद्धतीने आपल्याला जाणं गरजेचं आहे. सह्या काय करते, त्या अबोध बालकासारख्या रंग आणि आकाराला जाणतो, पण तिचा उपभोग भोगल्या जातं, तिला परिधान केलं जातं, हे काही तिला जाणत नाही. आणि विज्ञान कोणतं काम करतं, तर विज्ञान तिच्या रंगाला, तिच्या लांबीलाही जाणतं आणि तिचा उपभोग आपण घेऊ शकतो, या अनुषंगाने सुद्धा त्या ग्रस्तासारखं विज्ञान जाणतं. पण ते खोटं आहे का असली आहे का नकली आहे, तिचा गंध, तिचा रस, तिचा स्पर्श, त्या सोन्याचा कोणी बनवला, कुठून मिळाला, याचं काय ना, तर तो कोण जाणतं, तो फक्त स्वर्णकार जाणतो. जे सोनाला चांगल्या पद्धतीनं जो काही सोन्याचा अभ्यास केलेला आहे, तो स्वर्णकार आहे, तो जाणतो या गोष्टी. मग ही सह्या, विज्ञान आणि प्रज्ञा याच पद्धतीनं काम करायला. बालकाचं जे काम करते हे सह्याचं काम करतं, सह्याप्रमाणे. आणि गृहस्थ जो आहे तर तो विज्ञानाचं काम करतो, आणि प्रज्ञा ही सोनारासाठी जे काही काम करायला. म्हणून की सह्या हिला ओळखत ती, पण तिला अनित्य, दुःख आणि अनात्म याचा काय बोध होत नाही, याचं काही नाही. विज्ञान त्याला ओळखतं मी, आणि अनित्य, अनात्म आणि दुःख त्याचा बोधही होतो, पण त्याच्यासाठी तो प्रयत्न करू शकत नाही. विज्ञान कशासाठी, निर्माण पद प्राप्त करण्यासाठी किंवा दुःखातून निघण्यासाठी, याच्यासाठी विज्ञान काय प्रयत्न करत नाही. पण प्रज्ञा जी आहे तर ती अनित्य, दुःख आणि अनात्म हे तर जाणतात, पण दुःखातून निघण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहतात. म्हणून ती माणसाला दुःख मुक्तीसाठी सहाय्य करतो. तिन्ही प्रकारचे जे काही चित्त म्हटले जातात, वेगवेगळी अवस्था चित्ताची, वेगवेगळ्या पद्धतीनं काम होतं. हे तीन जोपर्यंत धर्म एकत्र येत नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला प्रज्ञा म्हणता येईल. दोन आले तरी त्याला प्रज्ञा म्हणता येईल. म्हणून भगवान बुद्धांनी जो गहन मार्ग होता, हे जे आपण पाहतो गहन, याला आपल्याला वेगवेगळं करून पाहता येणार नाही. या तिन्ही धर्माला वेगवेगळं करता येणार नाही, कुतू करता येणार नाही आपल्याला. पण भगवान बुद्धांनी कुतू
करून दाखव. कशाच्या अनुषंगाने? जे अरूप आलंबन आहे की त्याला रूप नाही, असं चेतसिक आलंबन भगवान बुद्धांनी त्याचे तुकडे करू करू आपल्याला सांगितले. कुठून? वेगवेगळं करून सांगितलं. हे जे रूप आहे आपलं शरीराचं रूप आहे, तसं जे काही चित्ताचं म्हणजे प्रज्ञेचं रूप नाही, तर अरूप आलंबन. आलंबन म्हणजे विषय, त्या विषयाला रूप नाही, अरूप आहे. मग त्या धर्माचे सुद्धा भगवान बुद्धांनी चेतसिका आपल्याला सांगितल्या. किती प्रकारचे चेतसिका सांगितल्या? 52 प्रकारचे चेतसिका आपल्याला सांगितल्या. वेगवेगळ्या करू कुशल अकुशल अव्याकृत संपूर्ण प्रकारच्या अशा 52 चेतसिका भगवान बुद्धांनी आपल्याला वेगवेगळ्या करून सांगितल्या. त्या आलंबनाचं काही रूप नसताना सुद्धा, म्हणून हे अद्वितीय काम, हे गहन काम, हे कठीण काम फक्त भगवान बुद्धच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आलं, त्या राजाला म्हणतात, हे राजा, हे महाराज, की भगवान बुद्धांनी जे कठीण काम केलं, रूप आलंबन, रूप नसलेले जे काही आलंबन, त्याचे सुद्धा भगवान बुद्धांनी वेगवेगळं करून सांगितलं. आणि ते म्हणजे काय? चेतसिका. मग चेतसिकाला भगवान बुद्ध वेगवेगळ्या करतात. याच पद्धतीने संज्ञा, विज्ञान आणि प्रज्ञा याला सुद्धा भगवान बुद्ध काय करतात? वेगवेगळ्या पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. पण भगवान बुद्ध म्हणतात की सर्वांचा धर्म एक आहे, म्हणून त्याला प्रज्ञा म्हटलं जातं. हे 3 धर्म असल्याशिवाय आपल्याला अनुभव घेता येणार, अनुभव करू शकत नाही. म्हणून प्रज्ञाला आपल्याला जाणं गरजेचं आहे. तर प्रज्ञा माणसाला दुःखातून भावातून काढण्याचं जे काम करतं, या 3 अनुषंगाने. एक तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची ओळख महत्वाची, जाणणं महत्वाचं आहे, आणि जाणण्याच्या नंतर प्रयत्न करणं हे प्रज्ञेचं काम आहे. प्रयत्न करणं आणि दुःखातून जे काही काढणं, बोध करून देणं, अनुभव करून देणं, स्पष्टपणे हे प्रज्ञेचं काम. म्हणून त्याला वेगवेगळं हे करता येणार नाही. सह्या जर नसेल तर प्रज्ञा नाही, विज्ञान जर नसेल तर प्रज्ञा नाही. हे संपूर्ण प्रज्ञेचा 3 अंग आहे, 3 प्रकारचे चित्त आहे. एका प्रकारच्या चित्तातून, 2 प्रकारच्या चित्तातून आपल्याला जाणता येणार नाही. 3 प्रकारचे जे चित्त आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रज्ञेचा चांगला अभ्यास करता येईल, चिंतन म्हणून करता येईल. म्हणून हे तथागतांनी जे काही आपल्याला सांगितलं ते उदाहरण एका बालकाप्रमाणे, एका गृहस्थाप्रमाणे, एका स्वर्णकाराप्रमाणे याला अशाच पद्धतीने आपल्याला जाणावं लागणार. तरी आता प्रियजन आपल्याला लागू, नाहीतर आपण जर किती जरी म्हणलं की मी प्रज्ञावान हो, मी ज्ञानी आहे, तर ते जमणार. तर या 3 पद्धतीने चांगला अभ्यास करा, चिंतन मनन करा, तर आपल्याला धर्मामध्ये पुढे पुढे सरकता येईल, आपली प्रगती करता येईल. यालाच म्हटलं जाते भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा ते 3 धर्म आल्याशिवाय भावनामय प्रज्ञा होणार, स्पष्टपणे त्याचं आकलन होतं. आणि आपल्याला जे काही प्रयत्न सुद्धा शिकवत राहते प्रज्ञा. विज्ञान आपल्याला प्रयत्न शिकवत, सही आपल्याला प्रयत्न शिकवत नाही, त्याच्या जवळ घेऊन जात नाही दुःखमुक्तीच्या. पण प्रज्ञा आपल्याला प्रयत्न शिकवतो, दुःखमुक्तीमध्ये आपल्याला लावतं, दुःखातून काढतो. यासाठी आपण खूप बारकाईने अभ्यास करा. ही जी संधी आली आपल्याला, आणि या संधीचा आपण सोनं करून घ्या. प्रज्ञेच्या भूमीमध्ये आपण वावरा, ज्ञानाच्या भूमीमध्ये. ज्ञानाची भूमी म्हणजे काय? की नेहमी सातत्याने अनुभव
करत राहा, अनुभव करत राहा आणि धम्माला वेदनेच्या स्तरावरती, वयाच्या स्तरावरती आपण त्याला जाणत राहा. आणि खूप ही संधी मिळाली, या संधीचं केवळ आपण शिलाचं पालन करून श्रद्धा जोपासून आपल्याला चालणार नाही. आपल्याला एक एक पाऊल पुढे पुढे अजून सरकावं लागतं. हे संपूर्ण तुम्ही शिलाचं पालन करत आहात सुगतीसाठी. याच्यातून समाजाचा एक अभ्यास होतो. तुम्ही पुण्यकर्म करत आहात, पण आपल्याला खऱ्या अर्थाने या तीन गोष्टी जाणून खूप खूप पुढे सरकणं गरजेचं आहे. आणि ते होऊ शकतं आपल्याला ध्यान केल्याशिवाय होणार. ध्यान करा. रोज तुम्ही 1 घंटा 2 घंटा 3 घंटे मेडिटेशन करत राहा. मग आपल्याला तिन्ही प्रकारच्या अवस्था कळायला लागतात. त्याचा आपल्याला मूर्छेमध्ये राहणार नाही. मूर्छेमध्ये आळस, तंद्री याच्यामध्ये तुम्ही राहणार नाही. याच्यातून येतं पाहिजे हे प्रज्ञेचं काम. आणि म्हणून आज जे लोक प्रज्ञावान असतात त्यांची शीघ्र गतीनं प्रज्ञा जे काही राहतं ते ऐकतात, चांगलं ध्यान देऊन ऐकतात, लक्षपूर्वक ऐकतात. त्यांना काही अडथळा येत नाही, सांगायला काही अडथळा निर्माण होत नाही, ऐकायला नाही. त्यांना एकदम कळायला लागतं. तर मी जेव्हा उपदेश करतो काय समजलं नाही, काय केलं काय नाही. कधी कधी काय काय लोकांच्या डोक्यात एखादी कथा गीत सांगितली ते तुमच्या डोक्यात बसतं. पण हे लहान लेकराचं काम आहे. लहान लेकराला झोपवण्यासाठी किंवा थोडा त्याला काही हे करण्यासाठी त्याला कथा गीता सांगितल्या, लहान लेकरू जरा त्याच्या ध्यानात बसतो. तुम्ही लहान लेकरू ना, तुम्ही हात बोलत ना, तुम्ही एका स्वर्णकारासाठी तुम्ही तयार झाले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला हा उपदेश करत आहे. नाही तर बरेचसे लोक तुम्हाला असं समजून उपदेश करतात, यांना काय समजतं, कथा मला समजलं झालं, तशाने काम चालत नाही. अशातच आपलं जे काही विहारामध्ये जाणारे वर्ग आहे तर तो अशातच चालतो. ही भावना ठेवायची की एक प्रज्ञावान लोक आहे. आणि म्हणून आमची दामाडेबाई असेल किंवा बाबळेबाई असेल, आम्ही पहिलाच मूल्य करून टाकतो. एक ध्यान देऊ, लक्षपूर्वक आणि जाणून आहे विचार. तर आपण विचार करा. विचार केल्याशिवाय आपल्याला हे जमणार नाही. तुमच्या डोक्यावर गेलं तर काहीच नाही. तर तुम्हाला आनंददायकपणासाठी मी बोलत नाही. हे विपස්සनाच्या अनुषंगाने तुम्हाला शब्द म्हटलेले आहेत. तर याचा गहराईमधून आपण अभ्यास करा. हे तिन्ही शब्द जोपर्यंत येत नाही, संज्ञा, विज्ञान आणि प्रज्ञा, तोपर्यंत परिपूर्णता आपण साधू शकत, दुःखमुक्त होऊ शकत नाही. आणि ती प्रज्ञा म्हणजे आपल्याला बोध आणि निर्वाणाच्या समीप आपल्याला घेऊन जाऊ शकत. म्हणून हे तीन अंग फार महत्त्वाचे. ते उत्पन्न करत राहा, निर्माण करा. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्या. एवढीच मी तुम्हाला आजच्या या मंगल प्रसंगी जे काही संदेश देऊ याचं आपण चिंतन करा. काही प्रश्न असेल, काही उणीव असेल, तुम्हाला तुम्ही वारंवार विचारत राहा. काही हरकत नाही. मी काय पळवाट काढणारा माणूस नाही की तुम्ही विचारलं मग मी चिडील तुमच्यावरती नाही. मला विचारण्यामध्ये आनंद आहे. तुम्ही काय विचारलं मला अजून माझ्या प्रज्ञेला काही चांगला मिळेल. जे चिडून जातो माणूस समजून घ्यायचं की तो आपण आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला वाटचाल व्यवस्थित आणि योग्य करावं लागत. आणि संगमाची सातत्याने आपल्याला सांगण्यासाठी तत्पर आहे. म्हणून आज त्यांच्या अनुषंगाने मला हे 2 शब्द बोलता आले, सांगता आले. ते माझ्या सोबत आहेत म्हणून, नाही तर मला हे शब्द तुम्हाला सांगता आले असते. यासाठी आपण विचार करा. एवढीच सद्भावना